आज आपण ओवाईस याबद्दल माहिती पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण टेन्सेस बद्दल माहिती पाहिली, तर या व्हिडिओमध्ये आपण व्हॉइस याबद्दल माहिती पाहणार आहोत. ओवाईस तो ओवाईस चे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा प्रकार आहे पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय याबद्दल आपल्याला सर्वप्रथम माहिती असणं हवं आहे. तर ऍक्टिव्ह म्हणजे इथं ऍक्टिव्ह असेल माणूस, पॅसिव्ह म्हणजे इथं पॅसिव्ह असेल म्हणजे निष्क्रिय असेल आपण त्याला म्हणतो. ऍक्टिव्ह या ठिकाणी आपण जर विचार केला तर मराठीमध्ये याला कर्तरीय प्रयोग असं म्हणतात. कर्तरीय प्रयोग का? कारण इथं कर्ता ऍक्टिव्ह असतो म्हणून त्याला कर्तरीय प्रयोग किंवा ऍक्टिव्ह व्हॉइस असं म्हटलं जातं. तर पॅसिव्ह व्हॉइस याला कर्मणीय प्रयोग असं म्हटलं जातं, कारण या ठिकाणी कर्म ऍक्टिव्ह असतं. कर्ता काय होतो? निष्क्रिय बनतो. तर कर्ता इथे काय होतं? कर्म हे ऍक्टिव्ह बनत असतं. म्हणजे कर्मणीय का? कारण कर्म महत्वाचं पहिलं आणि तर कर्तव्य का? कारण कर्ता महत्वाचं होतं. तर हे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह असे दोन प्रकार आहेत. तर ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला पाहायचं जर म्हटलं तर ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस एक स्ट्रक्चर असतं. तर काय असतं ऍक्टिव्ह व्हॉइसचे स्ट्रक्चर हे आपण बघूया. आता ऍक्टिव्ह व्हॉइसची काय स्ट्रक्चर असते बघा. ऍक्टिव्हची काय स्ट्रक्चर असते? सब्जेक्ट असतो प्लस ऑब्जेक्ट असत. ही आहे ऍक्टिव्हची स्ट्रक्चर. तर पॅसिव्हची स्ट्रक्चर काय असते बघा. पॅसिव्हची स्ट्रक्चर असते हा ऑब्जेक्ट इथे येतो म्हणजे ऑब्जेक्ट प्लस पीपी प्लस बाय प्लस सब्जेक्ट इकडे येतो म्हणजे सेकंड केस. आता ही स्ट्रक्चर आपल्याला कायमस्वरूपी वापरायची. जेव्हा जेव्हा आपल्याला ओवाईस करायचं असेल तेव्हा ही स्ट्रक्चर आपल्या मनात असायला हवी. आता हे जे डॉट डॉट आहे इथेच फक्त बदल होणार आहे. आता ते कसे बदल होणार आहेत हे आपण पाहणार आहोत वाक्याच्या प्रकारानुसार. तर वाक्याचे 4 प्रकार आहेत. या 4 प्रकारापैकी 3 प्रकाराचे व्हॉइस होतात. तर वाक्याचे प्रकार कुठले? तर बघा पहिला प्रकार आहे तो म्हणजे असर्टिव्ह. असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? याला आपण स्टेटमेंट असं सुद्धा म्हणतो किंवा याला मराठीमध्ये विधानार्थी असं वाक्य म्हटलं जातं. तर या वाक्याची सुरुवात ही सब्जेक्टने जर झाली किंवा होते आणि शेवटी हा फुल स्टॉपने हे वाक्य संपतं. कशाने संपतं? फुल स्टॉपने संपत असतं. सेकंड प्रकार आहे तो म्हणजे इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे याला आपण काय म्हणतो? प्रश्नार्थी वाक्य. प्रश्न याच्यामध्ये येतो म्हणून या वाक्य हा शेवटी प्रश्नचिन्हाने संपत असतो. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक असतो येस नो. येस नो किंवा त्याला व्हर्बल क्वेश्चन असं म्हणतात. आणि दुसरा प्रकार असतो WH, ज्याची सुरुवात W आणि H या शब्दाने सुरू होणाऱ्या शब्दाने होत असते. त्याच्यानं WH शब्दाने वाक्य सुरू होतात तर आपण WH सेंटेन्स असं म्हणतो. आणि याच्या सगळ्यांच्या शेवटी काय असतो? प्रश्नचिन्ह असतो. हा दुसरा प्रकार आहे. तिसरा प्रकार असतो तो म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आणि आज्ञार्थी वाक्य हे क्रियापदाने सुरुवात होतं आणि शेवटी फुल स्टॉपने संपत असतं. कधी कधी प्लीज सुद्धा वापरलं जातं. प्लीज
ओपन द डोअर. अशा प्रकारचे शब्द सुद्धा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये वापरला जातात. चौथा असतो तो म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. कुठला असतो? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे एक्सक्लेमेटरी म्हणजे काय आहे? उद्गारवाचक. ज्या वाक्याच्या शेवटी एक उद्गार चिन्ह देऊन वाक्य संपलं जातं. ठीक आहे. असे 4 प्रकार वाक्याचे असतात आणि ह्या 4 प्रकार आपल्याला ओळखता आले की त्यानंतर आपण ओआयएस कडे वळणार आहोत. तर बघा आता हे बघा सुरुवात पहिला म्हणजे सर्वात पहिला प्रकार तो म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स. आणि या असर्टिव्ह सेंटेन्सची वाक्य कशी होतात आपण ते बघणार आहोत. तर बघा यामध्ये सुरुवातीला मी या ठिकाणी हा जो भाग आहे पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह या ठिकाणी काय करतोय वाईप आउट करूया आपण थोडा वेळ. हे बघा तुमच्याकडे लिहून मी अगोदर ठेवतोय ऍक्टिव्हची स्ट्रक्चर काय आहे, ऍक्टिव्ह वर्डची स्ट्रक्चर काय आहे. एस प्लस एच प्लस ओ ही ऍक्टिव्हची स्ट्रक्चर असते. तर पॅसिव्ह ची स्ट्रक्चर काय असते? ओ प्लस पीपी प्लस बाय प्लस एस हे असते पॅसिव्ह स्ट्रक्चर. ही कायमस्वरूपी लक्षात राहावी म्हणून. आता आपण उदाहरण बघणार आहोत असर्टिव्ह सेंटेन्स मधल्या प्रकारातलं. एक उदाहरण घेऊया की समजा रोहन स्पीक इंग्लिश. रोहन स्पीक्स इंग्लिश हे वाक्य कुठलं आहे? असर्टिव्ह सेंटेन्स आहे. बरोबर आहे. परंतु हे वाक्य कुठल्या काळामध्ये आहे हे आपल्याला माहिती असायला हवं, कारण आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये टेन्सेस पाहिलेले आहेत. तर हा कुठला काळ आहे हे आपल्याला माहिती आहे. बरोबर. आता ह्या वाक्यामध्ये ऍक्टिव्ह व्हायची स्ट्रक्चर आहे का पॅसिव्ह व्हायची स्ट्रक्चर हे आपल्याला लक्षात येईल. कसं ओळखायचं? याच्यामध्ये काय आहे? बाय आहे का? नाही. तर मग हे काय आहे? ऍक्टिव्ह व्हायचं वाक्य आहे. हे ऍक्टिव्ह व्हायचं वाक्य आहे. जर आपण कॅटेगरायझेशन केल्याचं हा काय आहे? सब्जेक्ट आहे. आता हे स्पीक काय आहे? तर हे वर्ब ऍक्शन वर्ड आहे आणि एक आहे ऑब्जेक्ट असं आहे. तर हे काय महत्वाचं आहे? वी वर्ब महत्वाचं एक्स्ट्रा आहे. तर यस आणि ओ इथं आहेच आहे. आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करत असताना याचं रूपांतर काय करणार आहोत आपण? ओ अगोदर घेणार. ओ काय आहे? इंग्लिश. म्हणून आपण इंग्लिश घेतलं या ठिकाणी. इंग्लिश या ठिकाणी घेतलेलं आहे. आता पुढे काय आहे? इथे काहीच नाही. आपण पीपी घेऊया. पीपी म्हणजे काय? पास्ट पार्टिसिपल. म्हणजे कशाचं पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचं तिसरं. आता क्रियापद काय आहे? स्पीक हे आहे. म्हणजे स्पोकन घेतलं आपण. SPOKEN स्पोकन. नंतर काय? बाय. आणि बाय नंतर काय? यस. यस काय आहे ठिकाणी? रोहन. मग आपण रोहन असं तसंच घेतलं आपण. रोहन असंच घेतलं आहे. परंतु काय आता वी असेल आणि समजा असं लिहिलं की आपण इथे रूल्स पाहिला. आपण जर पाहिले म्हणण्यापेक्षा जर वी असेल तर काय वापरायचं? टू बी हा पहिला रूल आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. वी असेल तर काय वापरायचं? टू बी वापरायचं आहे. आता तुम्ही म्हणता सर टू बी म्हणजे काय? तर टू बी म्हणजे या ठिकाणी काय असेल? तर एम, इज, आर, वॉज आणि वेअर हे टू बीज आपण म्हणतो वी मध्ये. आता हे एम, इज, आर कधी वापरायचं आणि वॉज, वेअर कधी वापरायचं हे तुम्हाला माहित असेल किंवा आपण बघूया. बघा इंग्लिश हे वी ह्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत. V1 आणि V2 V3 असे प्रकार असतात. तर मग आपण जर विचार केला तर समजा V1 जर विचार केला तर फक्त काय असणार आहे? एम, इज, आर हेच विचार करायचा आहे याच्याबद्दलचा. तर मग इंग्लिश जर V1 असेल तर काय वापरायचंय? टू बी. हे ऍक्टिव्ह मध्ये असेल तर हे पॅसिव्ह मध्ये असेल. मग इथं व्ही होतं का नाही? व्ही होता. व्हीच्या ऐवजी काय वापरलं? टू बी. मग इंग्लिश असेल तर एम येणार नाही, आर पण येणार नाही कारण प्लुरल फॉर्म नाहीये. मग काय येणार आहे? इज येणार आहे. म्हणजे इंग्लिश इज स्पोकन बाय रोहन. बघा इंग्लिश इज राहिलं मधलं, स्पोकन थर्ड रो, बाय आणि यस हे आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आता मी इंग्लिश हे व्ही बदलतोय फक्त आणि व्ही बदलून वाक्य आपलं बदलणार आहे. मी व्ही स्पीकचं काय करतो या ठिकाणी बघा थोडस मी वेगळं करतोय. SPOKE स्पोक असं करतोय. तर आता काय झालं? V1 आहे का? नाही, V2 आहे. दुसरं फॉर्म आहे.
मग V2 असेल, काय असेल, V2 असेल, हा दुसरा रोल घेऊ. V2 असेल तर सुद्धा टू बी वॉज किंवा वेअर. वॉज किंवा वेअर या ठिकाणी दिसत नाहीये, एक मिनिट. वॉज किंवा वेअर. ठीक आहे, हे दोन प्रकार. मग या ठिकाणी जसं V2 आलेलं आहे, इथं V1 होतं तेव्हा am is are वापरलेलं आपण. आता V2 असेल तर काय वापरायचंय, was were. म्हणजे वाक्यामध्ये काही बदल होत नाही, फक्त इथे was येईल. वेअर काय येणार नाही, कारण इंग्लिश हा सिंग्युलर आहे की नाही, प्लुरल नाही. इंग्लिश was spoken by me. was का घेतलं, कारण स्पोक आहे. आणि स्पीक का घेतलं होतं मगाशी, सॉरी am is का घेतलं होतं, तर इथं स्पीक होतं. असं झालं, हा रोल झाला. कुठलंही क्रियापद आलं तरी फक्त काय असणार आहे, एक्स्ट्रा टू बी स्वरूप बदललं नाही, बाकीचं फॉर्म आहे तसंच राहणार आहे. त्यानंतर मी हेच वाक्य थोडस बदलते बघा. रोहन इज स्पीकिंग असं वापरले. रोहन इज स्पीकिंग इंग्लिश. आता बघा याचा जर विचार केला तर हे काय आलेलं आहे त्यामध्ये बघा, तर काय आहे, इज आलेलं आहे आणि स्पीकला आयएनजी लावलेलं आहे, म्हणजे क्रियापदाला आयएनजी. मग आपण तिसरा रोल बनवू शकतो या ठिकाणी. तिसरा रोल काय बनवायचा आहे, म्हणजे वीच आहे ना, वीला काय लावलेलं आहे, इथं आयएनजी लावलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. वीला काय आहे, आयएनजी आहे. पहिल्या वी मध्ये V1 होतो, V2 होतो, वी आयएनजी आलेलं आहे. तर वी आयएनजी आला तर तेव्हा मात्र काय करायचं बघा, जेव्हा वी आयएनजी येईल तेव्हा सुद्धा आपल्याला फक्त बदलायचं आहे, ते म्हणजे बीइंग हा शब्द लावायचा एक्स्ट्रा. काय लावायचं आहे, बीइंग इथे, बाकी आहे तसंच लिहायचं आहे आपल्याला. मग इंग्लिश घेतलेलं आहे, नंतर काय आहे, आपण इथं काय वापरायचं, इथे इज आहे टू बी स्वरूप, मग इज आहे तसंच घ्यायचं. आणि एक्स्ट्रा शब्द VING आहे म्हणून काय लावलं आपण, बीइंग, म्हणून BEING, बीइंग असं त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. मग इंग्लिश इज बीइंग, ते स्वरूप स्पोकन ऑलरेडी आहे या स्पीकचं, बाय प्लस रोहन असं त्या ठिकाणी आलेलं आहे. कदाचित समजा मी या ठिकाणी इजच्या ऐवजी वॉज काढलं, वॉज दिलं सॉरी, तरी सुद्धा असाच बदल होणार आहे, कारण VING आलं तर बीइंग असंच ठेवायचं आहे. फक्त हा वॉज असेल तर या ठिकाणी वॉज परत वापरायचा आहे. अतिशय सोप्या पद्धतीने बघा. त्यानंतर दुसरा मी प्रकार मी सांगतो तुम्हाला, याच प्रकारामध्ये किंवा याच सेंटेन्स मध्ये आपण दुसरा प्रकार बोलतोय, सॉरी दुसरा म्हणण्यापेक्षा चौथा बघा. रोहन हॅज स्पोकन, हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, स्पोकन इंग्लिश असं. ओके, तर या वाक्याचं कसं होतं बघा, पुन्हा इकडं जसं ओ इकडं आलेला आहे, ओ काय इंग्लिश, म्हणून इंग्लिश आपण घेतलेलं आहे, इंग्लिश. नंतर काय आहे, हॅज. आपण नेहमी इकडं हे घेतल्यानंतर किंवा ऑब्जेक्ट नंतर मध्ये काय घेत असतो, टू बीचं रूप जे असेल ते आपण पाहत असतो. मग इथं टू बीचं रूप जसं हॅज होतं तसं इथे हॅज आलेलं, मग तसंच आपण घेऊया हॅज, इंग्लिश हॅज. पुढे काय आहे, पीपी, पण इथं आता हॅज असेल म्हणजे चौथा जो रूल आहे तसं वापरायचं आहे की समजा हॅव असेल किंवा हॅज असेल किंवा हॅड असेल तर हे वापरून, म्हणजे हे तर वापरायचं आहे आपल्याला, प्लस एक्स्ट्रा शब्द वापरायचा आहे तो म्हणजे बीन. काय वापरायचा, बीन, म्हणजे इंग्लिश हॅज बीन. आणि तिसरं पीपी काय आहे, स्पोकन ऑलरेडीच आहेच, त्यामुळे सोपं ओळखण्यासाठी काही आपल्याला अडचण नाही, स्पोकन बाय रोहन असं त्या ठिकाणी आलेलं आहे. आता आपण याच प्रकारामध्ये सर हॅज वापरलंय आपण, तुम्ही हॅव नाही किंवा हॅड नाही, तर आपण चला हॅड बघूया. हॅड जरी वापरलं तरी सुद्धा काही बदल होणार नाही. रोहन हॅड स्पोकन इंग्लिश, याच्यामध्ये फक्त जिथे हॅड होतं, जिथे हॅज होतं तिथे आपण काय वापरणार आहे, हॅड वापरणार आहे. म्हणजे इंग्लिश हॅड बीन स्पोकन बाय रोहन असं त्या ठिकाणी येणार आहे. किंवा इथं जसं समजा असतं की इन केस रोहनच्या ऐवजी आहे तर इथे काय आलं असतं, हॅड असतंच, परंतु हॅव वापरता आलं असतं, आय हॅव स्पोकन इंग्लिश. परत इंग्लिश हॅजच आलं असतं या ठिकाणी, तिथं आय हॅव आहे बरोबर किंवा वी दे असतात. तर पण इथे काय हॅव हे आल्यामुळे इथे लगेच हॅव येणार नाहीये. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे झालं
4 त्या ठिकाणी रूल्स आहेत. ह्या 4 रूल नंतर शेवटचा एक 5वा रूल्स आहे. ह्या 5 रूल मध्ये आपलं सगळं अख्खं असर्टिव्ह सेंटेन्स संपलेला आहे. तर बघा 5वा काय आहे रूल, कसा तयार होतो बघा. तर समजा मी दुसरं उदाहरण घेऊ आपण. समजा शी विल राईट अन एसे असं उदाहरण आहे समजा. तर बघा शी काय आहे, सब्जेक्ट आहे. विल हे काय, टू बीचं भविष्यकाळी रूप आहे. वी आहे आणि नंतर काय आहे अँड एसे हे ऑब्जेक्ट आहे. तर नियमाप्रमाणे आपल्याला काय करायचंय, ऑब्जेक्ट अगोदर घ्यायचंय म्हणजेच अँड एसे आणि हा इथं विल आहे. आपण तिथं जसं अमेझॉन आहे तसं इथे विल आहे म्हणून विल आहे तसंच ठेवायचं आपल्याला. विल मग लक्षात ठेवा, जर विल असेल तर विल कसं ठेवायचं आहे, किंवा शाल असेल शाल किंवा शूड किंवा वुड असेल, हे शब्द आहे तसे ठेवायचे. फक्त त्याच्या पुढे एक्स्ट्रा काय वापरायचं आहे, बी हा शब्द वापरायचा आहे. म्हणजेच एसे विल बी. तिसरं रूप काय आहे, राईटचं रिटर्न. जसं की आपल्याला इथं पीपी म्हटलं ना, म्हणजे द्वित्रिय रूप पास्ट पार्टिसिपल हे बी रिटर्न आणि नंतर काय वापरलंय बाय आणि काय यस. यस काय तर शी, परंतु शीचं सेकंड केस काय होत असतं तर हर असं त्या ठिकाणी होत असतं. तर अशा पद्धतीनं हा 5वा रूल्स या ठिकाणी पहिला अख्खा असर्टिव्ह सेंटेन्स या ठिकाणी संपलेला आहे. तर आता जर याचा विचार केला तुम्ही सगळ्या रूल्सचा, तर किती वाक्याचे असर्टिव्ह कोणत्या टेन्सेस होतात. साधा वर्तमान काळ, बरोबर आहे, साधा भूतकाळ, चालू वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, बरोबर आहे. साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण भूतकाळ. नंतर हा साधा भविष्य काळ. ह्या 5 रूल्स वर अख्खं त्या ठिकाणी काय होतात, आपल्याला ग्रामरचे रूल्स त्या ठिकाणी समजले जातात. आता दुसरा प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत, तो म्हणजे समजा दुसरा प्रकार म्हणण्यापेक्षा जर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर खरं तर आपण दुसराच प्रकार बघूया. चला इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स बघूया. आता इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स असर्टिव्ह झालेले, तर आता इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स मध्ये 2 प्रकार असतात, एक एस नो आणि डब्ल्यू. आपण ते अगोदर वाक्य पाहिलं होतं बघा. काय, रोहन स्पीक्स इंग्लिश. या यस नो करायचं, ह्याचं उत्तर काय करायचं आहे, यस किंवा नो, हो किंवा नाही असं करायचं आहे. तर कसं करावं लागेल, तर बघा जेव्हा या ठिकाणी यस नो करत असताना काय करत असताना, यस नो करत असताना एक लक्षात ठेवायचं की ह्या वाक्यामध्ये टू बीचं रूप आहे का. टू बीचं रूप एम, इज, आर, शाल, शूड, कॅन, हॅव वगैरे आहे का, काहीच नाहीये. मग अशा वेळेस आपल्याला बघा डू किंवा डज किंवा डीड या 3 शब्दांचं काय करायची, हेल्प घ्यायची आहे. मग या ठिकाणी डू घ्यायचं का, डज घ्यायचं का, काय घ्यायचं. तर बघा डीड कधी घ्यायचं तर भूतकाळ असेल तर, V2 असेल तर, आणि V1 असेल तर काय घ्यायचं आहे, डू किंवा डज. आता यस इथे पण यस लागलेलं आहे, मग इथे लक्षात ठेवायचं याचं काय करायचं आहे, डज. काय घ्यायचंय, डज सुरुवातीला घ्यायचं फक्त आणि नंतर काय घ्यायचं आहे तसं वाक्य लिहायचं. रोहन डज, रोहन स्पीक, इथला यस निघून जातो, इथे येतो स्पीक्स इंग्लिश. डज रोहन स्पीक इंग्लिश. शेवटी काय असणार आहे, प्रश्नचिन्ह येतं, नंतर डज आहे. तर आता या वाक्याचं काय करायचं आपल्याला, चेंज वाईज करायचं आहे. रूल्स आपला आहे तो, हे रूल्स आहेत आणि हा हे कायमस्वरूपी लक्षातच ठेवायचे, त्याप्रमाणे करायचं आपल्याला. आता काय ऑब्जेक्ट पहिले घ्यायचे, ऑब्जेक्ट काय आहे, इंग्लिश. इंग्लिश घेतला आपण, इंग्लिश आहे. नंतर काय आहे, तिथं आपण वर्बचा विचार करतो. वर्ब काय, स्पीक आहे. मग या ठिकाणी स्पीकचं काय घेतो आपण, तिसरं रूप घेतो ना, स्पोकन. त्यानंतर आपण काय घेत असतो, ऑब्जेक्ट नंतर टू बीचं फॉर्म घेत असतो. काय समजा इथे डज नसतं, आपण टू बीचं फॉर्म घेतलं असतं, काय घेतलं असतं, एम, इज, आर घेतलं असतं ना. म्हणजे समजा इथे काय घेतलं असतं, इज, इंग्लिश इज. तिसरं रूप काय, स्पोकन, SPOKN, स्पोकन बाय रोहन. हे आपण लिहिलं जातं, प्रश्न लिहिलं जातं. परंतु इथे इज आलेला आहे आता,
मग आपण याच काय करायचं, येस नो करतोय ना, मग हेच इज नसेल तर आपण अमेझॉन नसेल, सॉरी टू बी नसेल तर आपण डू डज घेतो. मग इथे इज आलं होतं म्हणून या ठिकाणी इज घेतलेलं आहे आणि आपण शेवटी प्रश्नाची दिलेलं आहे. तर हे झालं येस नो टाइपचं चेंज द वॉइस. याच प्रश्नाचं आपण काय करणार आहोत, दुसरा फॉर्म तो म्हणजे WH. आता WH म्हणजे काय, तर WH या ठिकाणी काय असतं, WH शब्दामध्ये W आणि H या शब्दाने सुरू होतात किंवा या लेटरने सुरू होणारे अक्षर बोलतात. W न वाय, वेअर, हॉट, वेन किंवा हाऊ मेनी असे शब्द सुरू होतात. तर मग त्यांना आपण काय म्हणतो, WH सेंटेन्स. मग WH शब्द या वाक्याच्या पुढे फक्त मी एक WH शब्द घेतो बघा, वाय डज रोहन स्पीक इंग्लिश. हा झाला प्रश्न. मग असं असल्यानंतर फक्त एक्स्ट्रा शब्द वाढलाय WH, तो शब्दाचा विचार न करता आय तसंच ठेवायचा WH झाला. वाय इज इंग्लिश स्पोकन बाय रोहन. तर हे सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने काय झालेलं आहे, हा इंट्रॅगेटिव्ह चा व्हॉइस त्या ठिकाणी झालेला आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही इथं काही पण येऊ शकता. आता इथं काय डज पण येऊ शकतो, डीड पण येऊ शकतो, ठीक आहे ना, वाक्यानुसार. कारण तिथं असतं SPOKE स्पोक असतं, तिथे काय असतं डीड आणि इथं डबल स्पोक, सॉरी डीड आणि इथं स्पीक. मग वाय डीड, पुन्हा इथं काय असतं, इथं वॉज झालं असतं, ते इथं वॉज झालं असतं आणि वाय आहे म्हणून वाय, म्हणजे वाय वॉज इंग्लिश स्पोकन बाय रोहन. हे झालं दुसरा प्रकार. तिसरा प्रकार जो आहे तो तिसरा प्रकार म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. कुठला आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. पण एक साधं वाक्य घ्या, ओपन द डोअर. ओपन द डोअर याची स्ट्रक्चर कशी बघा, ओपन द डोअर किंवा प्लीज ओपन द डोअर आपण असं म्हणतोय की नाही. तर या वाक्यामध्ये काय आहे, पहिलं काय आहे, ओ आहे, प्लस काय आहे, सॉरी पहिलं काय आहे वर्ब आहे, दुसरं काय आहे ओ आहे. असं जर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, कशामध्ये आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय लिहायचं, याची सुरुवात जर वेन असेल तर पहिला शब्द लेट हा शब्द वापरायचा आहे. काय वापरायचा आहे, लेट वापरायचा आहे. लेट नंतर काय वापरायचं आहे, ओ वापरायचा, नंतर पीपी, सॉरी पीपी एक शब्द वापरायचा आहे तो म्हणजे बी, नंतर पीपी वापरायचा आहे. हे लक्षात असायला हवं आपल्या की ऍक्टिव्ह व्हायचं समजा पॅसिव्ह करत असताना कुठल्या इम्पेरेटिव्ह मध्ये कसं असे स्ट्रक्चर व्ही प्लस ओ असतं आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय होती, लेट करत ऑब्जेक्टिव्ह नंतर बी आणि V3 हे आहे तसं राहणार पुढचं, सॉरी फक्त बाय नसणार आणि यस नसणार आहे. तर बघा या वाक्याचं बघूया आपण कसं होते बघा. मग या स्ट्रक्चर बनवणं काय वापरायचं, अगोदर लेट, नंतर काय नंतर काय वापरलं बी आणि तिसरं काय आहे पीपी म्हणजे ओपन. अशा प्रकारे या ठिकाणी व्हॉइस झालेला आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याला सर्वांना ह्या 5 रूल आणि हे 2 हे हा एक यांच्यावरून आणि हा एक शेवटचा याच्यावरून सगळे व्हॉइस त्या ठिकाणी करता येतात. शेवटचा जो प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचा व्हॉइस होत नाही हे आपल्या लक्षात असायला हवं. दुसरं तुम्ही कुठलंही वाक्य घ्या, क्लोज द डोअर घ्या तर काय होईल, लेट द डोअर बी क्लोज. आणि साधे वाक्य गमतीशीर म्हणून असं वाक्य दिलं जातं, चेंज द व्हॉइस आणि सांगितलं जातं करा व्हॉइस, चेंज द व्हॉइस. आणि त्याचं सांगितलं जातं असं वाक्य दिलं जातं आणि म्हणतात करा व्हॉइस. चॅलेंजिंग असतं. आपण म्हणतो चेंज द व्हॉइसचा व्हॉइस कसं करायचा, तर अतिशय इझी आहे. कारण हे काय आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि म्हणून असं करू शकतो असं की लेट काय, लेट द व्हॉइस बी चेंज्ड. आलं पक्षामध्ये. अशा प्रकारे फर्स्ट सुद्धा प्रश्न आपल्याला असू शकतात. तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला आवडला, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर व्हिडिओ त्या ठिकाणी येणारे व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकाल जर असं केलं तर. अशा पद्धतीनं या ठिकाणी आज आपण थांबूया. धन्यवाद.